ना तेलकट ना तेलात विरघळणारे भरपूर लेयर्सचे एकदम खुसखुशीत आणि टेस्टी शंकरपाळे आता घरच्या घरी बनवा. ही सोपी आणि परफेक्ट रेसिपी एकदा जर तुम्ही करून पाहिली ना, तर बाजारातील शंकरपाळे तुम्ही आजपासून कधीच विकत आणणार नाहीत. आता जवळच अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना जवळच आलेला आहे. लवकरच धोंड्याचा महिना चालू होणार आहे. तर त्यासाठी मी स्पेशल आज तुम्हाला शंकरपाळे रेसिपी बनवून दाखवणार आहे. आता हीच शंकरपाळी तुम्ही अधिक मास असो किंवा फराळ असो, दिवाळीचा किंवा लक्ष्म्यांचा, चहासोबत स्नॅक किंवा पाहुणे जर येणार असतील, तर पाहुण्यांसाठीही ही एकदम म्हणजे नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये शंकरपाळी खुसखुशीत कशी बनवायची, जास्त पडदे असणारी शंकरपाळी कशी बनवायची आणि जास्त तेलकट न होता शंकरपाळी कशी बनवायची याच्या सगळ्या टिप्स मी दिलेल्या आहेत. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, मी इथं पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच पाऊण कप साखर घेतलेली आहे. आता हा कप जो आहे, तर मेजरिंगचा कप आहे मोठा 225 ग्रॅमचा. तर त्याने पाऊण कप साखर घ्यायची आहे. सुरुवातीला साखर ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे. आता इथं एक आपल्याला मोठं स्टीलचं पात्र घ्यायचं आहे. आता इथं मी स्टीलचं एक भांडं घेतलेलं आहे. आता त्याच कपाने, ज्या कपाने आपण साखर घेतलेली आहे, त्याच कपाने अर्धा कप दूध घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं कुठलंही भांडं वापरू शकतात. फक्त तिन्हीही साहित्य आपल्याला, सर्व साहित्य काय करायचं आहे, एकाच कपाने मोजून घ्यायचं आहे. आता सेम त्याच कपाने अर्धा कप साजूक तूप लागणार आहे. अर्धा कप दूध, अर्धा कप साजूक तूप आणि साखर पाऊण कप. जर तुम्हाला साखर थोडंसं म्हणजे गोडाचं प्रमाण जर कमी लागत असेल ना, तर अर्धा कप घेतलं तरी सुद्धा परफेक्ट प्रमाण होतं. आम्हाला थोडंसं जरा गोड जास्त लागतं, म्हणून मी अर्ध्यापेक्षा थोडीशी साखर जास्त घेतलेली आहे. फक्त हे परफेक्ट प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. ज्या कपाने किंवा भांड्याने तुम्ही साखर, दूध आणि तूप हे मोजून घ्यायचं आहे. आता दूध मी इथं थोडंसं गरम घेतलेलं आहे, तर त्याच गरम दुधामध्ये आपल्याला साखर आणि तूप घालायचं आहे आणि साखर विरघळली की आपल्याला ते भांडं बाजूला ठेवायचं आहे. चला, आता आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं मी मोठं एक ताट, म्हणजेच मी लाकडी काठवट घेतलेली आहे. आज मी तुम्हाला शंकरपाळी ही एकदम अशी पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे. आता इथं हा मी मैदा घेतलेला आहे, तर 3 वाट्या मैदा आहे. जवळपास पाऊण किलो हा मैदा आहे. नंतर बघा, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मैदा हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मी चाळलेलाच आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला इलायची पूड घालायची आहे. आता गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे त्याची जी चव आहे तर ती दुपटीने वाढते. आता जे आपण साजूक तूप, साखर आणि दूध हे जे आपण मिश्रण एकत्र करून घेतलेलं होतं, तर ते काय करायचं, आपल्याला या मैद्यामध्ये ओतताना काय करायचं, चांगलं ढवळून मिक्स करून घ्यायचं. म्हणजे साखर, दूध आणि तूप हे एकसारखं या मिश्रणामध्ये पडतं आणि थोडं-थोडं या मैद्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि मळून घ्यायचं. आता इथं जर तुमचं हे मिश्रण जर तुम्हाला जास्त जर घट्टच वाटलं, जर तुमच्याकडून जास्त घट्ट झालं, नाहीतर जास्त जर पातळ झालं ना, तर अजिबात घाबरायची गरज नाही. मिश्रण जर तुमचं पातळ जर झालं ना, तर इथं काय करायचं, थोडासा रवा परत ॲड करायचा आणि जर तुमचं हे मिश्रण जास्त जर घट्ट जर झालं ना, तर काय करायचं, थोडंसं कोमट दूध वापरायचं. अर्धा कप किंवा 2-4 चमचे दूध वापरायचं आणि परत असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता बघा, मी जेवढं प्रमाण घेतलं होतं ते एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. मला इथं दुधाची किंवा पाण्याची जास्तीची अजिबात गरज लागली नाही. 3 वाट्या मैद्यासाठी बघा, मला अर्धा कप, जो मेजरिंगचा जो मोठा कप असतो सर्वात मोठा, तर त्याने मी पाऊण कप साखर घेतली होती. अर्धा कप दूध आणि अर्धा कप तूप घेतलं होतं. तर याच्यामध्ये 3 वाट्या एवढा मैदा मळण्यासाठी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. इथं मला अजिबात पाण्याची किंवा दुधाची गरज लागली नाही. थेंब सुद्धा मला पाण्याची, दुधाची गरज लागली नाही. आता हे मिश्रण बघा, मस्त असं आपल्याला मळून घ्यायचं आहे.
आता इथं मी हे दोन्ही हाताने सुद्धा असं घट्ट असं हे मिश्रण छान असं म्हणजे पीठ मळून घेते, याचा गोळा बनवून घेते. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा पाहू. वाट कसली बघताय? आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. मी अगदी आपल्या चॅनलवर अशा झटपट बनणाऱ्या, कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये अगदी पारंपरिक पदार्थ बनवून मी रेसिपी अपलोड करत असते. तर त्या पाहण्यासाठी तुम्हाला कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून साइडची घंटी वाजवायला अजिबात विसरायचं नाही. इथं बघा आपलं शंकरपाळीचं जे पीठ आहे की नाही, तर ते मळून झालेलं आहे. मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे. आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आणि अगदी 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता 10-15 मिनिट झालेलं आहे आणि हे शंकरपाळीचं जे पीठ आहे, तर ते थोडंसं असं भिजलं आहे छान असं. हलकंसं म्हणजे थोडंसं सैल झालं आहे. आता नंतर याचं आपल्याला काय करायचं आहे थोडासा म्हणजे एक आपण पोळीचा जी उंडा मळतो की नाही, तसा आपल्याला याचा गोळा एक तोडून घ्यायचा आहे थोडासा मोठा. आता इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर आपल्याला याची जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी झटपट बनणारे आहेत आणि तुम्हाला मी सांगते म्हणून खरंच तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी एकदा नक्की बनवून बघा. बऱ्याच जणीकडून काय होतं शंकरपाळी ही खुसखुशीत होत नाही आणि मध्ये शंकरपाळी खाताना असे म्हणजे भरपूर असे लेयर्स पडत नाहीत, पडदे सुटत नाहीत. तर त्याच्यासाठी मी सर्वात सिक्रेट एक तुम्हाला टिप्स सांगत आहे. ती म्हणजे काय करायचं, बघा इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि दोन्ही साइडने आपण जसं मी दुमडलं आहे, अगदी तसाच आपल्याला ही पोळी लाटल्यानंतर परत दुमडून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शंकरपाळीला जास्त पडदे, जास्त लेयर्स सुटण्यासाठी ही टिप्स वापरायची आहे आणि परत त्याचा उंडा असा करायचा आहे आणि परत आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा शंकरपाळी नक्की बनवून बघा. एकदा जर तुम्ही ही टिप्स वापरली ना, ही पद्धत वापरली ना माझी, तर तुम्ही परत कधीच दुसऱ्या पद्धतीने शंकरपाळी बनवणार नाहीत. हे मी तुम्हाला खात्री करून सांगते. परत आपल्याला बघा मस्त अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती ही आपल्याला कितपत म्हणजे जाड हवी आहे आणि कितपत पातळ हवी आहे, ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे. तर बघा जास्त पातळ पण लाटून घ्यायची नाही शंकरपाळी आणि जास्त जाड पण नाही. जर तुम्ही जास्त जर पोळी ही म्हणजे ही चपाती जर लाटली ना शंकरपाळीची जी, ही आपण चपाती लाटली आहे, तर जास्त जर पातळ लाटली ना, तर ती खुसखुशीत होणार नाही आणि तळताना ती काय होईल, तळल्यानंतर कडक बनेल आणि जास्त जर तुम्ही जाड ठेवली ना, तर ती तेलात विरघळण्याची शक्यता असते. बघा इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, की जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. मध्यम आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आणि एकसारखी शंकरपाळी आपल्या शंकरपाळीला एकसारखा आकार येण्यासाठी काय करायचं आहे, असा साइडचा भाग जो आहे, तर तो कट करून घ्यायचा आणि चौकोनी आकारात आपल्याला ही चपाती कट करून घ्यायची आहे. मला थोडीशी जरा जास्त जाड वाटली, तर मी परत थोडंसं लाटण्याने लाटणं फिरवून एकसारखं चपातीचा जो आकार आहे, तर तो मी करून घेतलेला आहे. बघा, कितपत आपल्याला ही चपाती जाड हवी आहे, तर मी आता तुम्हाला दाखवलंच आहे. आता इथं आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. तर इथं बघा, मी शंकरपाळी कट करण्याचं कटर घेतलेलं आहे आणि त्याने बघा, अगोदर आपल्याला अशी उभ्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे उभी पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर इथं तुम्हाला आता किती लहान-मोठ्या आकारात शंकरपाळी कट करायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शंकरपाळी कट करून घेऊ शकतात. मी बघा मध्यम आकाराची म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी नाही, मध्यम आकाराची शंकरपाळी मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. आता ही शंकरपाळी तुम्हाला अगदी म्हणजे इतकी म्हणजे पातळ दिसत आहे, पण तळल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे जाऊन, की तळल्यानंतर आपली शंकरपाळी किती पटीने फुगते. तर बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता गॅस आपल्याला मंद करायचा आहे. म्हणजे थोडासा मध्यम करायचा आहे. आता इथं शंकरपाळी तेलात सोडण्याची ही एक ट्रिक्स वापरायची आहे. ती म्हणजे झाऱ्या घ्यायचा आणि वरती आपल्याला ही शंकरपाळी घ्यायची आहे आणि अलगद तेलामध्ये आपल्याला झाऱ्याने शंकरपाळी सोडायची आहे. असं केल्याने काय होतं, म्हणजे पोळण्याची भीती नाही. नाहीतर तेल खूप उकळतं म्हणजे गरम असतं आणि शंकरपाळी जर हाताने तेलामध्ये सोडली ना, तर तेल उडून हातावर पोळतं. त्याच्यासाठी
ही सिक्रेट टिप्स वापरायची आहे. आता इथं परत मी तुम्हाला आणखी एक सिक्रेट टिप्स सांगणार आहे. ती म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, शंकरपाळी तेलामध्ये तळण्यासाठी सोडली, की अजिबात आपल्याला लगेच हलवायची घाई करायची नाही. अगदी 2 मिनिट आपल्याला शंकरपाळी तेलात टाकली, की 2 मिनिट थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला जो काटे चमचा असतो मॅगी खाण्यासाठी, तर तो चमचा घ्यायचा आहे किंवा दुसरा साधा घेतला तरी सुद्धा चालतं किंवा चमच्याचा दांडा किंवा पळी जी असते की नाही, तर पळीच्या दांड्याने किंवा उलथणीच्या दांड्याने जरी तुम्ही ही शंकरपाळी अशी सतत हलवली ना, तरी सुद्धा चालेल. इथं मी काठी चमचा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला काय करायचं आहे, ही शंकरपाळी अशी सतत थोडीशी 1-2 मिनिट आपल्याला अशी हलवत राहायचं आहे. आता हे असं कशामुळे करायचं आहे? याने काय होतं, जी आपली शंकरपाळी आहे की नाही, तर ती आतपर्यंत एकसारखी तळल्या जाते. त्याच्यासाठी ही सिक्रेट टिप्स इथं वापरायची आहे आणि नंतर बघा जवळपास तेलामध्ये शंकरपाळी सोडल्यानंतर, तळण्यासाठी टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनी आपल्याला झाऱ्यानेच शंकरपाळी हलवायची आहे. मस्त असा बघा आता शंकरपाळीचा कलर थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. मस्त असा आकार आलेला आहे आणि बघा अगदी म्हणजे टम्म अशी फुगलेली आहे आपली शंकरपाळी. आता ही शंकरपाळी आपल्याला काय करायची आहे, थोडीशी आणखी तळून घ्यायची आहे अगदी काही सेकंद आणि शंकरपाळी आपल्याला लगेच ही काढायला घ्यायची आहे. कारण कसं, ही आता जरी तुम्हाला थोडीशी अशी फेंट वाटत आहे, पण ही शंकरपाळी काढली ना, काढल्यानंतर सुद्धा कसं याची तळण्याची जी प्रक्रिया असते, तर ती चालूच असते. मग ती नंतर थोडीशी डार्क होते. त्याच्यासाठी काढताना तेलातून काय करायचं आहे आपल्याला थोडीशी जरा फेंट रंगाचीच काढायची आहे. जास्त गडद तळून घ्यायची नाही लाल रंगाची. बघा पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे. आता ही तर दुसरी बॅच पण बघा मी सेम पद्धतीने तळून घेतलेली आहे. बघा काय मस्त अशा दिसताच तुमच्या लक्षात आलं असेल, की आपली शंकरपाळी ही किती पटीने फुगलेली आहे आणि बघा एकदम अशा भरपूर लेयर्सवाली इथं शंकरपाळी आपली बनवून तयार झालेली आहे. अगदी साधी आणि सोपी आणि पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला ही शंकरपाळी रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तर आता अधिक मास लवकरच म्हणजे धोंड्याचा महिना लवकरच अ, येणार आहे म्हणजे सुरू होणार आहे. तर तेव्हा तुम्ही ही शंकरपाळी अगदी बिस्किटपेक्षाही खुसखुशीत, ना तेलकट ना याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही. अगदी झटपट बनणारी ही तिप्पट चौपट पटीने फुलणारी बिस्किटपेक्षाही खुसखुशीत तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी ही शंकरपाळी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि हो, ही शंकरपाळी तुम्ही बनवलेली कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, मी सांगते म्हणून तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा शंकरपाळी आवर्जून बनवा आणि कशी झाली तर मला तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता.